गाइस वेलकम टू मायरूष व्लॉग्स. तर काय ग महिमा, आज माझ्यासाठी काय बनवणार आहेस खाण्यासाठी? आज तुझ्यासाठी मी बनवणार आहे मिसळ पाव. ठीक आहे. आणि दुसरं काही सोबत त्याच्या स्वीटमध्ये वगैरे काही? रबडी. ठीक आहे, चालेल. तिने सगळं कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे. याचा पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे. फक्त जरा व्हिडिओ शूट करायचा बाकी होता. मिसळला तेल जास्त लागतं. ठीक आहे. महिमा म्हणते थोडंसं तेल जास्त घालते मिसळला, झणझणीत झाली पाहिजे मिसळ. तेलाशिवाय झणझणीत होणार नाही काय? हो. महिमाने आपला मसाल्याचा डब्बा ओपन केलेला आहे. महिमाचे मसाले आणि असे प्रकारे जिरे पडलेले आहेत. महिमासारखे नाचायला लागले जिरे पण तेलामध्ये. बघा, नाचायला लागले म्हणले की हसते. बघा, मला म्हणते काय पण बोलू नकोस मला. आणि हा ठेचून घेतलेला मस्तपैकी असा लसूण टाकते फोडणीत. जिरा, मोहरी, कढीपत्ता तेलामध्ये पडलेला आहे आणि तिघही नाचत आहेत. थोडंसं याला हे होते. ओके, ठीक आहे. थोडंसं तेल उडेल पण काही प्रॉब्लेम नाही. आता महिमा कांदा टाकते याच्यामध्ये. फक्त कांदाच टाकायचा आहे काय आता? बघ ना तू. मी तर बघणारच आहे ग, पण तू सांग ना जरा. आजची शेफ तू आहे, तू आम्हाला गाईड कर. रोजचे शेफ मीच असते. हो काय? नाही, तसं जेवण भारी बनवतेस तू. मला आवडतं तुझ्या हातचं जेवण खरंच. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होऊ देऊ दे. ठीक आहे. महिमाला असं काही ना काय बनवायला आवडतं. महिमा म्हणते हे ते बनवा जाऊया आपण, काही ना काही नवीन नवीन ट्राय करायला आवडतं तिला. आणि याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आपण. बाहेर जशी मिसळ भेटते तशा प्रकारची मिसळ आणि हे ना ठेचून घेतलं आपण बनवायचा प्रयत्न करतोय. हे आला लसूणची पेस्ट आहे, मस्तपैकी अशी खलबत्त्यात कुटून घेतलेली. म्हणजे हॉटेलमध्ये जायची गरज नाही पडली पाहिजे. महिमा म्हणते घरीच एवढी भारी बनवते तुझ्यासाठी. तू काल बोलला होतास ना मला मिसळ खायची म्हणून मी आज बोललेलो मला मिसळ खायची इच्छा झाली. पण इथं जशी पाहिजे तशी मिसळ झणझणीत भेटत नाही बऱ्याच जागी. मला जरा तुझ्या पद्धतीची मिसळ खायची होती. थोडं झालंय. आता याच्यामध्ये आपण आपले मसाले टाकूया. कांदा आता गोल्डन ब्राऊन झालाय बऱ्यापैकी मस्त. हा लाल मसाला. ओके. तिखट हवी आहे तुला? मग मला तिखटच पाहिजे, मला झणझणीत पाहिजे. ठीक आहे. हा कांदा लसूण मसाला आहे. कांदा लसूण मसाला अशा प्रकारे पडलेला आहे. थोडीशी हळद. ओके. आता हळद, 1 चमचा हळद. आणि आईने दिलेला घरून काळा मसाला. आणि आमच्या घरचा माझ्या सासूबाईने दिलेला हा काळा मसाला. छान आहे. महिमाच्या सासूबाईने आणि माझ्या आईने दिलेला काळा मसाला. आणि ही महिमा सगळ्या मसाल्यांना फोडणी घालते. एरवी मला फोडणी घालत असते, पण आता मसाल्यांना फोडणी घालते. फोडणी घालण्यात एक्सपर्ट झाली आहे महिमा. महिमा बोलते काय काय बोलला हा पोरगा मला. आणि महिमाने तिचं खोबऱ्याचं वाटण काढलेलं आहे फ्रीजमधून. सगळं टाकते. सगळंच टाकणार काय? ठीक आहे. सगळा डब्बा संपवलेला आहे अशा प्रकारे. पाणी टाकते जरा. आणि 1 ग्लास पाणी. किती? अर्धाच ग्लास आहे टाकायचं आहे. जरा हे थोडं हे करते. मसाले परतून घेतले का पाण्यामध्ये? ठीक आहे. विचारीला मेहनत आहे रे बाबा, बायकोची मेहनत आहे. काम राहिलं. काय राहिलं? मिसळ मसाला. बघा, मिसळ मसाला राहून गेला. काटेदऱ्यांचं मिसळ. आमची शेफ जरा मागं पुढं होते पण टेस्टी बनवते. काय म्हणते शेफ? हा काटेदऱ्यांचा मिसळ मसाला आहे. आणि ही उकडलेली मटकी भिजवलेली असते ग, उकडलेली की भिजवलेली? अरे भिजवलेली पण होती आणि मी त्याच्यानंतर ती उकडून घेतली होती थोडी मीठ टाकून. ओके. म्हणजे अगोदर भिजवली नंतर उकडली. बापरे, शिंकायला लागलाय. झणझणीत होणार आहे वाटतं मिसळ. काय म्हणते शेफ? येस. अजून 1-2 ग्लास पाणी. याच्यामध्ये पाणी वाढवून घेतलंय. मिसळ आहे ना, जवळजवळ 2 ग्लास पाणी आपण ऍडिशनल टाकलंय. दोघं जणच आहोत. आपण दोघं जरी असलो तरी रस्सा लागेल ना आपल्याला नंतर वरतो.
म्हणून आपण मिसळमध्ये पाणी टाकून घेतले. आणि आता मीठ किती माझा अंदाज आहे, मला महिमाचा कळतं. अंदाज आहे. महिमा म्हणते मी चमच्याने टाकत नाही. महिमाचा अंदाज असा असतो आपल्याला हातानेच जमतं फक्त. काय महिमा? चमच्याने मला अंदाज नाही. महिमाला चमच्याने अंदाज येत नाही. महिमा म्हणते हाताचा अंदाजा परफेक्ट आहे. आता तिला मस्तपैकी उकळी येऊ दे, मग आपण आणि दाखवू. अशा प्रकारे Garnishing साठी उकळी मी तिला फुटते आणि वरतून महिमाने कोथिंबीर शिंपडलेली आहे अशा प्रकारे. आणि आता तिला ठेवू आपण थोडं. किती वेळ ठेवणार? शिजेल ती 5-10 मिनिटं ठेवू. ठीक आहे. आपली मिसळ बनवलेली आहे आणि मिसळ खूपच झणझणीत झालेली आहे. ही बघा मिसळ एकदम भारी तिनं ताट सजवलेलं आहे आणि रस्सा बघा एकदम कशी तर्री सुटली आहे. काय महिमा भारी बनवलेस ना? हो, टेस्ट करून बघितली आहे महिमाने. कशी वाटली तुला एकदम एकंदर? तिखट झाली आहे. ठीक आहे. नाही ते शिंका येत होत्या तेव्हाच समजलेलं की मिसळ एकदम भारी झालेली आहे. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल मिसळ ब्लॉग तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. नॉट अ टिपिकल हजबंड, नॉट अ टिपिकल वाईफ, मायरुष. होल लाईफ. बाय.